शेतकऱ्यांनी आज संप मागे घेतला असला तरी राज्यातल्या प्रमुख बाजारांमध्ये भाज्यांची आवक घटल्याचं पाहायला मिळतंय। एरवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये दररोज 220 गाड्यांची आवक होते, तर कल्याण एपीएमसी मध्ये दररोज 200 गाड्यांची आवक होते। इथे आज फक्त 12 गाड्यांची आवक झाली आहे। विशेष म्हणजे राज्यातून एकही गाडीची आवक झालेली नाही। ही सगळी आवक परराज्यातल्या भाज्यांची आहे, त्यामुळे सध्या बाजारातल्या भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारलेत। आज संप मिटल्यानंतर उद्यापासून नियमित भाज्यांची आवक होईल अशी आशा वर्तवली जाते। आजचे घाऊक बाजारातले भाजीपाल्याचे दर नेमके काय होते यावरही एक नजर टाकूयात। शिमला मिरचीचा कालचा दर 60 रुपये होता, जी आज 100 रुपयांवर पोहोचली। किलोचे हे भाव आपण पाहतोय। काल कोबी 15 ते 20 रुपये किलोने विकली जात होती, ती आज 30 ते 40 रुपयांवरती गेली आहे। गाजर 30 ते 40 काल दर होता, जे आज डबल झालेला आहे। 70 ते 80 रुपये किलोने विकलं जात आहे। हे दर घाऊक बाजारातले आहे। काकडी काल 20 रुपये किलो होती, आज 40 रुपये किलोवर पोहोचली आहे। वटाणा 75 रुपये काल होता, जो 80 रुपये आज गेलेला आहे। भेंडी 35 ते 40 तर आज 40 ते 50 रुपये प्रति किलोने विकली जाते भेंडी बाजारामध्ये। कारली 24 ते 28 रुपये काल दर होता, आज 40 रुपये किलोने विकली जाते। कोथिंबीरीची एक जुडी काल 100 रुपये होती, जी आज 150 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे। पालक 15 ते 20 रुपये जुडी होता, जो आता 30 रुपयांवर जाऊन पोहोचलाय। टोमॅटो 30 रुपये काल होते, ते आज 80 रुपयांवर जाऊन पोहोचले। मिरची 35 ते 40 रुपये किलो होती, जी आता 50 ते 60 रुपये किलो दराने विकली जाते। वांगी 40 ते 50, जी आता 80 ते 90 रुपये प्रति किलो दराने घाऊक बाजारात विकले जात आहेत।